नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा IBPS पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले महत्त्वाचे असणारे जिल्हा परिषद भरती आणि आरोग्य विभागासाठी तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये पहा मित्रांनो, आपण टोटल 25 प्रश्न घेतलेले आहेत। आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। त्या ठिकाणी जाऊन टेलिग्राम चॅनलला जॉइन करा, म्हणजे त्या ठिकाणी PDF तुम्हाला मिळून जाईल। सोबतच चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत हे पाहायला मिळणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, हाडांमधील दोष अथवा रोगाचा तपास लावण्यासाठी खालीलपैकी कोणती किरणे वापरली जातात? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे। पहा, या ठिकाणी काय प्रश्न आहे आपल्याला, हाडांमधील जो काही दोष असेल किंवा एखादा जर आजार असेल तर त्याचा तपास लावण्यासाठी एक रेज वापरले जातात। रेज म्हणजेच पहा किरण वापरले जातात, तर ते कोणते किरण असतात? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक ई, म्हणजेच ऑप्शन क्रमांक ई, रॉन्टेज किरण, म्हणजेच त्याला काय म्हणतो पहा आपण एक्स रेज असं म्हटलं जातो। या ठिकाणी पहा, या थोडंसं कन्फ्यूज होतं, कारण रॉन्टेज किरण आणि एक्सरेज किरण हे जे आहेत ते दोन्हीही सेम आहेत। जो रॉन्टेज आहे त्याने एक्सरेचा शोध लावलेला आहे, म्हणून त्याला रॉन्टेज किरण किंवा एक्सरे असं म्हटलं जातं। ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे, अतिसारामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यास खालीलपैकी कोणता उपचार केला जातो? पहा, अतिसार झाला त्यावेळेस शरीरातील पाणी जे आहे ते खूप कमी होतं, तर ते पाणी कमी झाल्याच्या नंतर कोणता उपचार केला जातो? याचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ए, तर ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, त्यालाच आपण ORS म्हणतो। पहा, ORS असं म्हणतो, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन। ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, डॉट्स औषध उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरली जाते? मित्रांनो, हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे पहा, कारण 2015ला हा प्रश्न जवळपास 8 वेळा विचारण्यात आला होता। हाच प्रश्न आपल्याला 2017 मध्ये विचारलाय, हाच प्रश्न आपल्याला 2021 मध्ये सुद्धा विचारला आहे, लक्षात ठेवायचे। त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। यातील बहुतेक हा प्रश्न जो आहे तो झेडपी मध्ये जास्त करून विचारला जातो। तर डॉट्स ही जी औषध उपचार पद्धती आहे ही कशासाठी वापरतात? तर क्षयरोगासाठी वापरली जाते। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 4 आहे, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान म्हणजेच NRHM हे जे आहे हे सन डॅश पासून देशात राबवण्यात येत आहे। लक्षात ठेवा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कोणत्या वर्षापासून आपल्या देशामध्ये राबवण्यात येत आहे? या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, तर 2005। पहा, 2005 या वर्षापासून राबवण्यात येत आहे। ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, जागतिक रक्तदाता दिन डॅश रोजी जगभरात साजरा केला जातो आणि 2019 हे वर्ष सर्वांसाठी सुरक्षित रक्त या थीमने साजरे करण्यात आले होते। या ठिकाणी वेगळे मित्रांनो 2 प्रश्न तयार होतात, लक्षात ठेवा। हा थोडा 2019चा आहे, म्हणजे थोडासा प्रश्न जुना आहे, पण हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला 2022च्या म्हाडामध्ये सुद्धा विचारण्यात आला होता, लक्षात ठेवायचं आहे। 2019ला जो जागतिक रक्तदाता दिन झाला त्याची थीम होती सर्वांसाठी सुरक्षित रक्त। पण या ठिकाणी प्रश्न आहे की जागतिक रक्तदाता दिन हा कधी साजरा केला जातो? लक्षात ठेवा, 14 जून। ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असेल, तर 14 जून हा जो दिवस आहे हा जागतिक रक्तदाता दिन म्हणून ओळखला जातो। 2019ची थीम कोणती होती? सर्वांसाठी सुरक्षित रक्त। ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, जायकवाडी धरणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? या ठिकाणी आपल्याला 2 विधानं दिली आहेत, त्यापैकी पहिलं विधान आहे पहा, ते महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे, आणि दुसरं विधान आहे, हे धरण पक्षी अभयारण्याने वेढलेलं आहे। पहा, या ठिकाणी आपल्याला 2 विधानं आहेत, त्यापैकी कोणतं विधान बरोबर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 1 आणि 2 दोन्ही जे उत्तर आहेत किंवा दोन्हीही जे विधानं आहेत ते बरोबर असणार आहेत। पहा, विधानं कोणते कोणते आहेत लक्षात ठेवायचं आहे। जे जायकवाडी धरण आहे हे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे, सोबतच हे जे आहे हे पक्षी अभयारण्याने वेढलेलं आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 7 आहे, मराठी भाषेतील भाषांतरित स्वरूपाची पहिली कादंबरी यात्रिक क्रमण ही कोणी लिहिली आहे? या ठिकाणी देखील पहा मित्रांनो 2 प्रश्न आपल्याला हे चांगले तयार होत आहेत। तर मराठी भाषेतील भाषांतरित स्वरूपाची पहिली कादंबरी, तर तिचं नाव काय आहे? यात्रिक क्रमण।
पण हिचे लेखक आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहेत, आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. आणि मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला विचारला होता पहा म्हाडा 2022 मध्ये. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक ई. तर हरिकेशव पठारे हे जे आहेत पहा, हरिकेशवजी पाठारे यांनी लिहिलेली आहे यात्रिक क्रमण या नावाची कादंबरी. आणि ही कादंबरी मराठी भाषेतील भाषांतरित स्वरूपाची पहिली कादंबरी आहे. ऑप्शन क्रमांक ई आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेद अंतर्गत भारतीय निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आली आहे? पहा, प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे हा. या ठिकाणी राज्यघटनेवर आपल्याला नेहमी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत भारतीय निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2. तर अनुच्छेद 324. पहा, अनुच्छेद 324 हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, 15 ऑगस्ट 1947 रोजी पुणे शहरावर प्रथमच भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान खालीलपैकी कोणाला देण्यात आला होता? पहा, या ठिकाणी प्रश्न इम्पॉर्टंट आहे. 15 ऑगस्ट 1947 साली भारत आपला स्वतंत्र झाला. तर त्यावेळी पुणे शहरामध्ये सर्वात पहिला भारताचा जो राष्ट्रध्वज आहे तो फडकवण्याचा मान हा कोणाला देण्यात आला होता? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ई, पांडुरंग महादेव बापट. म्हणजेच पहा, सेनापती बापट. लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वाचा आहे आणि ऑप्शनमध्ये सेनापती बापट देखील आपल्याला येऊ शकतं. तर सेनापती बापट म्हणजेच कोण? पांडुरंग महादेव बापट यांना 1947 15 ऑगस्ट 1947 पुणे या शहरावर प्रथमच राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान त्यांना मिळालेला आहे. ऑप्शन क्रमांक ई आपले योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, महाराष्ट्रात जमिनीची झीज होण्यास कारणीभूत असलेल्या खालीलपैकी कोणता सर्वात महत्त्वाचा घटक आहे? हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा, भूगोलावरती इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे. हा प्रश्न 2023च्या तलाठी भरतीला सुद्धा विचारण्यात आला आहे. आणि हाच प्रश्न 2023ला जी वनरक्षक भरती झाली आहे त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये जमिनीची झीज होण्यास कारणीभूत असलेला खालीलपैकी सर्वात महत्त्वाचा घटक तो कोणता आहे? तर जमिनीचे रासायनिक गुणधर्म. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं आपले योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, द टेस्ट ऑफ माय लाईफ हे खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे आत्मचरित्र आहे? यावरती मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहे पहा. आणि हा जो प्रश्न आहे हा देखील आपल्याला 2021ला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता. अ टेस्ट ऑफ माय लाईफ हे पुस्तक किंवा हे आत्मचरित्र कोणत्या खेळाडूचे आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी. तर युवराज सिंग हा जो आहे हा एक इंडियन माजी क्रिकेटर आहे. आणि युवराज सिंग जो आहे यांचं आत्मचरित्र आहे पहा, द टेस्ट ऑफ माय लाईफ. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची म्हणजेच ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा म्हाडा भरतीमध्ये. सोबतच हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे पहा तलाठी भरतीला सुद्धा. कारण हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे पुणे या ठिकाणी. पण या ठिकाणी अजून एक प्रश्न आपल्याला अल्टरनेट करून विचारला होता. तत्पूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत. तर लक्षात ठेवायचं आहे याचं उत्तर आहे 1962. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर होईल. पण प्रश्न असा विचारला होता की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली होती? तर ती करण्यात आली आहे पहा पुणे या ठिकाणी. आपल्याला ऑलरेडी या ठिकाणी पुणे दिलेला आहे. आपल्याला वर्ष विचारलं आहे. तर वर्ष आहे 1962. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 13वा आहे, भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने ऑक्टोबर 2020 मध्ये आयुष्यमान सहकार योजना पहा आयुष्यमान सहकार स्कीम ही जी आहे ही सुरू केली होती? प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक डी. तर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय जे आहे तर यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये आयुष्यमान सहकार योजना जी आहे ही सुरू केलेली आहे. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं आपल्या उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, अरविंद, जलज, राजीव, पद्म या शब्दांना समानार्थी असलेला शब्द कोणता होईल? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक डी. तर कमळ. लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी. तर कमळ हा जो शब्द आहे हा ओरिजिनल शब्द आहे पहा कमळ. आणि कमळ या शब्दाला समानार्थी असणारे शब्द पहा अरविंद, जलज, राजीव, पद्म. आणि आपल्याला अशाच जर आपल्याला 200 पेक्षा जास्त समानार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण पाहून घ्यायचे आहेत. कारण ते जे सर्व समानार्थी शब्द आहेत हे आपल्याला TCS आणि IBPS मध्येच विचारण्यात आलेले प्रश्न आहेत किंवा ते समानार्थी शब्द आहेत त्यामुळे ते इम्पॉर्टंट असणार आहेत.
ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, राजस्थानमधील कोणती जमात संरक्षक म्हणून ओळखली जाते? ती जमात वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण करते आणि त्यांचा तो धर्म मानते. पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. तर राजस्थानमध्ये अशी एक जमात आहे की तिला संरक्षक जमात म्हणून ओळखलं जातं आणि ती जी जमात आहे ही त्या ठिकाणचे जे प्राणी आणि जी काही वनस्पती आहेत त्यांचं संरक्षण करणं हा त्यांचा धर्म आहे असं ते मानलं जातं त्यांनी. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, जी बिश्नोई जमात आहे. पहा, राजस्थानमधील बिश्नोई जमात जी आहे तो स्वतःचा त्यांचा धर्म कोणता मानतात की वनस्पती आणि प्राण्यांचं रक्षण करणं हा त्यांचा धर्म म्हणून त्या मानतात आणि या जमातीलाच पहा संरक्षक जमात म्हणून देखील ओळखलं जातं. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, पुणे जिल्ह्यातील जुन्नर या ठिकाणी डॅश लेण्यांमध्ये सातवाहन, पहा सातवाहन राजवंशातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे कोरलेली आहेत. त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटला पहा SSC मध्ये जे काही प्रश्न वगैरे विचारले जातात सेम प्रश्न तसेच आपल्याला मराठीमधून यावर्षी विचारले येणार आहेत. तर पहा, पुणे येथील जुन्नर या ठिकाणी अशा कोणत्या लेण्या आहेत की त्या लेण्यांमध्ये सातवाहन राजवंशातील जे महत्त्वाची व्यक्ती होते त्यांचे नावं त्या ठिकाणी कोरलेली आहेत. याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर नाणेघाट जे आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधील नाणेघाट, तर त्या नाणेघाटच्या लेण्यामध्ये आहे पहा सातवाहन राजवंशातील व्यक्तींची नावे कोरलेली. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, खालीलपैकी कोणाला व्यापार आणि उद्योग क्षेत्रात पद्मभूषण पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आलेले आहे? मित्रांनो, हा जरी प्रश्न करंट अफेअर 2021चा असेल पण या ठिकाणी पाहायचा आहे हा प्रश्न आपल्याला 23-22 मध्ये सुद्धा विचारल्यात होता आणि बाय चान्स 2021च्या करंट अफेअर्सवरती आपल्याला जास्त प्रश्न विचारले जाणार नाहीत. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा फक्त आपल्या माहितीस्तव असणारा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? रजनीकांत देवीदास श्रॉफ हे जे आहे हे आपलं उत्तर होईल कारण यांना 2021 मध्ये व्यापार आणि उद्योग क्षेत्रामध्ये पद्मभूषण पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, दिलेल्या पर्यायामधून पुढील म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे. या ठिकाणी आपल्याला म्हण काय दिली आहे? केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी. हा जो प्रश्न आहे किंवा ही जी म्हण आहे ही MPSC पहा MPSC मध्ये जी प्री एक्झाम झालेली आहे 2019 ला त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. लक्षात ठेवायचे म्हण आपल्याला महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण म्हणीची एक देखील पूर्ण एक प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्या ठिकाणी आपण 200 पेक्षा जास्त म्हणी घेतलेल्या आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. पहा, केळीवर नारळी आणि घर चंद्रमौळी या म्हणीचा अर्थ. याचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक बी, तर अत्यंत गरीब परिस्थिती असणे हे त्याचं उत्तर होईल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, खालीलपैकी कोणते औषध हे बेशुद्ध रुग्णात रक्तातील साखर वाढण्यासाठी वापरण्यात येते? पहा, खालीलपैकी असं कोणतं औषध आहे की जे औषध बेशुद्ध म्हणजे जो रुग्ण आहे त्याच्या रक्तामधील साखर वाढवतो? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, तर ग्लुकागॉनचं जे इंजेक्शन आहे हे इंजेक्शन वाढवतं पहा बेशुद्ध रुग्णामधील रक्तातील साखर. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, ग्रामीण भागातील 500 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेली खेडी किंवा गावे बारमाही रस्त्याने जोडण्याचं केंद्र शासनाची जी महत्त्वाकांक्षी योजना होती त्या योजनेचं नाव काय आहे? पहा, ग्रामीण भागातील किती 500 किंवा 500 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेली जेवढी काही खेडी आहेत किंवा जे असे गावं आहेत की जे बारमाही रस्त्यावरती आहेत तर त्यांना जोडण्यासाठी केंद्र शासनाने एक योजना लावली होती. तर ती योजना कोणती आहे? याचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक सी, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जी आहे या योजनेअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आलेला होता. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, समीप या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल? या ठिकाणी परत एक आपण समानार्थी शब्द घेतलेला आहे पहा कारण हा प्रश्न आपल्याला TCS मध्ये विचारण्यात आला होता. तर समीप या शब्दाचा समानार्थी शब्द. याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक ए, तर जवळ. समीपचा समानार्थी शब्द होतो जवळ. संमिश्र म्हणजे एकत्र, सम म्हणजे सारखे आणि हा दूरवर असाच आहे. समान म्हणजे एकसारखे. समीप म्हणजे जवळ. ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, महाराष्ट्र मंत्री भत्ते नियम 1977 मध्ये सुधारणा आणि दुरुस्ती करण्यात आली आणि त्याला डॅश असे संबोधण्यात आले होते. पहा, या ठिकाणी पहा, महाराष्ट्र मंत्री भत्ते अधिनियम जो आहे 1977चा त्यामध्ये सुधारणा केली आणि एक दुरुस्ती करण्यात आली आणि ती दुरुस्ती केल्याच्या नंतर त्याला कोणत्या नावाने ओळखण्यात येतं?
याचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक सी. तर महाराष्ट्र मंत्री भत्ते सुधारणा नियम जो आहे त्याला 2013 या नावाने आता ओळखण्यात येतं. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, भारतातील पहिला आणि जगातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन मायक्रो ग्रिड प्रकल्प कोणत्या ठिकाणी उभारला जात आहे? मित्रांनो, हा प्रश्न करंट अफेअर्सवर देखील विचारण्यात आलेला आहे. 2022च्या म्हाडा भरतीमध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आला होता. लक्षात ठेवा, भारतातील पहिला आणि जगातील सर्वात मोठा ग्रीन हायड्रोजन मायक्रो ग्रिड प्रकल्प जो आहे तर तो कोणत्या ठिकाणी उभारण्यात येत आहे किंवा जात आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ई, जे सिंहाद्री आहे त्या ठिकाणी तो उभारण्यात येणार आहे. ऑप्शन क्रमांक ई या प्रश्नाचं आपल्या उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, महाराष्ट्र शासनाची जल आणि भूमी व्यवस्थापन ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे? पहा, महाराष्ट्र शासनाची कोणती जल व भूमी व्यवस्थापन संस्था जी आहे ही कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक सी, छत्रपती संभाजीनगर. बाय चान्स जर ऑप्शनमध्ये छत्रपती संभाजीनगर आलं नाही तर त्या ठिकाणी औरंगाबाद हे उत्तर असणार आहे, कारण औरंगाबाद हे जे शहर आहे याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर ठेवण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल. या व्हिडिओचा मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न आहे, संत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी बहाल केलेली आहे? लक्षात ठेवायचं आहे, जे संत तुकडोजी महाराज आहेत तर त्यांना राष्ट्रसंत ही जी पदवी आहे ही कोणी बहाल केलेली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर पहा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले आपल्या राष्ट्रपती होते. लक्षात ठेवायचे, पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि पंडित नेहरू हे जे आहेत हे पहिले PM म्हणजेच प्राईम मिनिस्टर होते स्वतंत्र भारताचे. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी दिलेली आहे. पर्याय एक आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा 25 असणारे महत्त्वाचे आपले करंट अफेअर्सचे क्वेश्चन, आणि सोबतच आपण यामध्ये महत्त्वाचे असणारे तांत्रिक प्रश्न देखील ॲड केले होते. आपल्याला या 25 पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच पहा मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओची PDF जी आहे आपण ही फ्रीमध्ये उपलब्ध करून देत आहोत. ती जर डाउनलोड करायची असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण डाउनलोड करू शकता. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.